2025ची जी काही महापालिकेची निवडणूक होती आत्ता, ती निवडणूक मी लढणार नाही. माझाही विश्वास आहे की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र अलायन्स करून पुणे शहरामध्ये निवडणुकीला सामोरे जातील. पोस्टमध्ये मी असं म्हटलं आहे की 2025ची जी काही महापालिकेची निवडणूक होती आत्ता, ती निवडणूक मी लढणार नाही. गेले 19 वर्ष पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून म्हणजे जवळपास 2007पासून लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना ज्या लोकांनी माझा विश्वास टाकला, निवडून दिलं, त्यांच्याप्रती कृतज्ञ होण्याचा एक भाव म्हणून मी ती फेसबुक पोस्ट लिहिली. आणि जवळपास 19 वर्ष ह्या सातत्याने या प्रक्रियेत निवडणुकीच्या राहिल्यानंतर आपण यातून निवडणुकीच्या माध्यमातून बाहेर पडून पक्ष संघटना असेल किंवा सार्वजनिक जीवनात आपण काम करत राहू, अशा धारणेतून ती माझी फेसबुक पोस्ट मी लिहिली आहे. तुमच्या पक्षात दोन मतभेद झालेले आहेत. एकीकडे प्रशांत जगताप म्हणतात की राष्ट्रवादीसोबत आघाडी करायची नाही, तुम्ही म्हणत होता की करायची, नुकसान होऊ नये, त्यामुळे तुम्ही निवडणूक लढणार नाहीत असा निर्णय घेतलाय. पक्षात जो वाद सुरू आहे त्यामुळे अजिबात या गोष्टीचा आणि त्याचा काही हे नाही. जी भूमिका मी त्यावेळेस घेतली ती आजही भूमिका तीच आहे आणि ती शहराच्या एकंदर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने ती होती. आणि निश्चितपणे मला आजही विश्वास आहे की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र अलायन्स करून पुणे शहरामध्ये निवडणुकीला सामोरे जातील आणि पुणेकर निश्चितपणे त्या अलायन्सला एक चांगलं मताधिक्य देतील. याबरोबरच महाविकास आघाडी म्हणून सुद्धा आम्ही याच्या सर्वत्र एकत्रितपणे आम्ही सातत्याने याच्यावर चर्चा करतोय. अनेक बैठका त्याच्यामध्ये आमच्या होतात. आज देखील प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब या पक्ष कार्यालय या संदर्भात बैठक झाली आणि त्याच्यावर सुद्धा एक सगळ्यांमधून एक सकारात्मक चर्चा होऊन याच्यामध्ये एक चांगला निर्णय होईल अशी आम्हाला सर्वांना आशा. याबाबतचे सर्व अधिकार आज पुन्हा एकदा आदरणीय पवारसाहेब, आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि शशिकांत शिंदे साहेब यांना सर्वांनी एकमताने दिलं. त्यामुळे त्या गोष्टीचा याच्याशी तसा कुठलाही दुरान्वय संबंध नाही. मी ही माझ्या निवडणुकीच्या म्हणजे माझ्या प्रभागाच्या दृष्टीने माझ्या नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिलेली ती फेसबुक पोस्ट आहे. आणि हा निर्णय माझा खूप आधीचा होता. मधल्या काळात बरेच वर्ष निवडणुका त्या महानगरपालिकेच्या झाल्या, जवळपास 4 वर्ष होतील महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. आणि आता ती प्रक्रिया समोर येत असताना शेवटी नागरिकांसमोर सुद्धा आपण आपली भूमिका मांडणं हे लोकप्रतिनिधी माझं देखील एक कर्तव्य होतं. म्हणून त्या फेसबुक पोस्ट आणि त्या जाहीर याच्या प्रकटनाच्या माध्यमातून मी त्यांच्यापुढे माझी अतिशय प्रामाणिकपणे भूमिका मांडली. राष्ट्रवादीत पडलेली फूट त्यानंतर आता पाहिलं की तुमचा पक्ष कुठेतरी कमजोर झालेला आहे. अनेक नगरसेवक हे अजितदादांसोबत आहे. असं असताना या पडत्या काळामध्ये पक्षासोबत राहून किंवा मग नगरसेवकपदी उभं राहून लढावं असं वाटत नाही तुम्हाला? पक्षाची ताकद त्यामुळे वाढू शकेल? पक्ष ज्यावेळेस 2 जुलै 2023ला नव्याने पुन्हा पक्ष निर्माण झाला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, त्यावेळेसुद्धा पक्षाच्या अतिशय पडत्या काळात लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल, यामध्ये मला वाटतं स्वाभाविकपणे जी जबाबदारी दिली आणि जे काम करणं अपेक्षित या कार्यकर्ता म्हणून ते निश्चितपणे केलं. आणि याही निवडणुकीमध्ये एकंदर पक्षासाठी आणि जे काय भूमिका पक्षाची याबाबतची ठरेल, कोणाबाबतची युती आघाडी जी काय करायची त्या भूमिकेशी पक्ष म्हणून माझी बांधिलकी निश्चितपणे असेल. आणि त्याच दृष्टीने निवडणुकीच्या काळातसुद्धा पक्षाच्या संघटनेबरोबर या सर्व गोष्टींमध्ये प्रक्रियेमध्ये निश्चितपणे काम करेल असं या निमित्ताने सांगतो. तुम्हाला खात्री आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील? अजूनही निश्चितपणे खात्री आहे, पण शेवटी वरिष्ठांकडे याबाबतचे पूर्ण अधिकार दिलेले आहेत. मला वाटतं की त्यांच्या अनुभवातूनच ही सगळी याच्याबाबतचा अंतिम निर्णय होईल आणि तो जो काही निर्णय आदरणीय पवारसाहेब घेतील तो आम्हाला सर्वांनाच एकमुखाने आणि एक दिलाने मान्य असेल. सर, हा निर्णय घेतल्यानंतर तुम्ही वरिष्ठांशी बोललात का? कारण स्टँडिंग आहात तुम्ही, स्टँडिंग कमिटीचे चेअरमन राहिलात, नगरसेवक अनेक राहिलात. हा निर्णय घेताना वरिष्ठांशी काही बोलणं झाले का तुमचं? याबाबतची कल्पना मी वरिष्ठांना याबाबत आधी दिलेली आहे आणि निश्चितपणे पूर्वी याबाबत मधला 4 वर्षांचा काळ जवळपास होता. म्हणजे 2022ला हा कार्यकाल संपल्यानंतर मधल्या 4 वर्षात ही भूमिका मांडणं त्यावेळेस योग्य नव्हतं. कारण महापालिकेच्या निवडणुकांच्या तारखाच काही समोर येत नव्हत्या आणि सातत्याने मान्य सुप्रीम कोर्टाच्या तारखा आणि याच्यानंतरची जी प्रक्रिया होती त्या काळात ही भूमिका मांडणं मला वाटलं योग्य नसणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्याला जरी 5 वर्षासाठी निवडून दिलं असेल त्यावेळेस ही पुढची 4 वर्ष सातत्याने मी काम करत राहिलो. आणि आता जेव्हा निवडणुकींचा हा काळ एकदा राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर माझी भूमिका मी त्या निवडणुकीच्या अनुषंगाने फक्त त्याच्यामध्ये मांडलेली की माझ्या प्रभागातील नागरिक असतील, जे सहकारी मित्रपरिवार असतील, तुमच्यासारखे सर्व पत्रकार मित्र असतील, या सर्वांना ही भूमिका मांडणं ही मला वाटतं की क्रमप्राप्त होतं आणि म्हणून त्या अनुषंगाने ती भूमिका मांडते. त्याच्याशी संन्यास घेतोय किंवा काय अशा ज्या काही माध्यमांमधून काही चर्चा असं कुठलंच हे नाही.
निवडणुकीच्या माध्यमातून फक्त मी निवडणूक लढत नाही, पण पक्ष संघटना म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार म्हणून एक कार्यकर्ता म्हणून पक्षाबरोबर आजही इथून पुढच्या काळात कायम करत राहील. पक्ष निश्चितपणे. अडचणीत असताना दुसरीकडे प्रशांत जगताप सातत्याने म्हणतात की मी राजकारणातनं निवृत्ती घेईल, राजकारण थांबेल जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर, आणि दुसरीकडे तुम्ही की तुम्हाला निवडणूक लढायची नाही म्हणून तुम्ही बाजूला होताय. कुठेतरी याच्यामुळेच पक्षाला नुकसान होईल असं वाटत नाहीये का? ते सुद्धा अजिबात सातत्याने नाही. असं म्हणतात. तुम्ही जी काय सन्माननीय अध्यक्षांबद्दल जी भूमिका आपण मांडली, मला वाटतं त्याच्याबद्दलचं उत्तर ते स्वतःच देतील. मी त्याच्याबद्दल बोलणं उचित होणार नाही. पण आम्ही दोघंही देखील पक्ष संघटना आणि पक्ष या गोष्टीबद्दल निश्चितपणे प्रामाणिकपणे बांधील आहे. मी देखील माझ्या कुटुंबाची जवळपास तिसरी पिढी आदरणीय पवारसाहेब असतील या संपूर्ण पवार कुटुंबाबरोबर आम्ही काम करतो. त्याच्यामुळे माझी इथून पुढच्या काळात हीच बांधिलकी या परिवारासोबत निश्चितपणे राहील आणि आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आज काम करतो. इथून पुढच्या काळात त्यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत राहील असं निश्चितपणे सांगतो. दादा, पण आता हे दोन राष्ट्रवादीमध्ये जे काही सुरू आहे तर त्याच्यामुळं जे स्टँडिंग नगरसेवक आहेत त्यांच्यामध्ये एक प्रकारची अस्वस्थता आहे. काही नगरसेवक आणि काही नेते भाजपमध्ये शिंदेसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत असं सांगितलं जात आहे. मी मगाशी म्हटलं की दोन्ही राष्ट्रवादीच्या युती आघाडीबाबतचा निर्णय आदरणीय पवारसाहेब घेतील. जी काही अस्वस्थता वाटते किंवा असं तुमच्या माध्यमातून तुम्ही जे विचारलं अशी काही नाही आहे. मला वाटतं की निवडणुकीची प्रक्रिया आल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या परीने त्याच्याबाबतचे अनेक पैलूंनी विचार करत असतो आणि त्या प्रक्रियेमधून तो जेव्हा कार्यकर्ता किंवा जो कोणी निवडणूक लढणारे लोकप्रतिनिधी तो अनेक पर्यायांवर आपापल्या परीने विचार करतो. अशी अस्वस्थता काही नाही. निश्चितपणे मला वाटतं की एक चांगल्या संख्येने पुणेकर दोन्ही राष्ट्रवादी असतील किंवा एकंदर जो पक्षाचा जो काही निर्णय असेल त्या महाविकास आघाडी असेल त्या सर्वांनाच भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आम्ही सर्वजण लढत आहोत. मी मागे जसं म्हटलं की आमची लढाई ही भारतीय जनता पक्षाची आहे. त्याच्या विरोधात जे जे पक्ष आमच्यासोबत येतील निश्चितपणे आम्ही सर्व एकत्र मिळून पुणेकरांना एक चांगलं महापालिकेमध्ये सत्ता आल्यानंतर एक चांगलं सुशासन द्यायचं काम आम्ही निश्चितपणे करतो. थँक्यू.